Hello students, welcome to online physics lectures. We are studying chapter 4, that is laws of motion. Today we will study principle of conservation of linear momentum. According to Newton's second law, the resultant force is equal to the rate of change of linear momentum, or mathematically F bar is equal to dp bar by dt. p म्हणजे मोमेंटम आहे, dp by dt म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज इक्वल टू f म्हणजे फोर्स. हा न्यूटनचा दुसरा नियम आहे. इन अदर वर्ड्स, इफ देर इज नो रिझल्टंट फोर्स, म्हणजे फोर्स जर झिरो असेल, द लिनियर मोमेंटम विल नॉट चेंज or will remain constant or will be conserved. Thus, mathematically, if f bar is equal to 0, dp bar by dt is equal to 0. फोर्स ची किंमत dp bar by dt आहे. जर फोर्स नसेल तर ही किंमत 0 होईल. आणि आपल्याला डेरिव्हेटिव्हच्या कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये आपण बघितलं की जर एखादा डेरिव्हेटिव्ह 0 असेल तर आपल्याला माहिती आहे कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 असतो. मग dp बाय dt ची किंमत 0 आहे, याचा अर्थ p ची किंमत जी आहे ही कॉन्स्टंट असली पाहिजे. सो इफ देर इज नो रिझल्टंट फोर्स, जर ऑब्जेक्टवरती कुठलाही फोर्स ॲक्ट होत नसेल तर त्या बॉडीचं मोमेंटम जे आहे हे कॉन्स्टंट राहणार आहे, म्हणजेच कॉन्झर्व्ड राहणार आहे. कॉन्स्टंटचा अर्थ होतो कॉन्झर्व्ड. दिस लीड्स अस टू द प्रिन्सिपल ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम. यावरनं आपल्याला प्रिन्सिपल ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम मिळतोय, विच कॅन बी स्टेटेड ॲज द टोटल मोमेंटम ऑफ अन आयसोलेटेड सिस्टीम is conserved म्हणजे constant during any interaction. जर एखादी आयसोलेटेड सिस्टीम असेल आणि त्या सिस्टीम मध्ये कुठलंही इंटरॅक्शन जर झालं, म्हणजे त्याच्यावरती इंटरनल त्यांच्यामध्ये चेंजेस होत जातील, एक्सटर्नली बाहेरून फोर्स ऍक्ट होत नाहीये, मग अशा परिस्थितीमध्ये त्या आयसोलेटेड सिस्टीमचं टोटल मोमेंटम जे आहे हे कॉन्झर्व्ड असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. यानंतर पुढचा भाग आहे सिस्टीम अँड फ्री बॉडी डायग्राम. मॅथमॅटिकल अप्रोच फॉर ॲप्लिकेशन ऑफ न्यूटन्स सेकंड लॉ. न्यूटनचा दुसरा नियम लागू करताना आपल्याला आपला गणितीय दृष्टिकोन जो आहे तो कसा ठेवला पाहिजे त्याबद्दल आपण माहिती मिळवणार आहोत. Consider the arrangement shown in figure 4.2. ही साइडला 4.2 फिगर दाखवलेली आहे. Consider the arrangement shown in figure 4.2 A. Pulleys P1, P3 and P4 are fixed, while P2 is movable. पुस्तकामध्ये या पुलीजना नाव दिलेले नाही. ही बघा, ही पहिली पुली आहे P1, ही पुली आहे P2, ही P3 आणि ही P4. P1 या सपोर्टला बांधलेली आहे, P3 सपोर्टला बांधलेली आहे, P4 सपोर्टला बांधलेली आहे. म्हणजे या पुलीज P1, P3 आणि P4 फिक्स्ड आहेत. मात्र ही पुली P2 जी आहे ही मुव्हेबल आहे, खाली वर मूव्ह होऊ शकते. Pulleys P1, P3, P4 are fixed, while P2 is movable. Force F is equal to 100 Newton is applied at an angle of 60 degree with the horizontal is responsible for the motion, if any. जर या सिस्टीम मध्ये कुठल्याही प्रकारचं मोशन घडवायचं असेल तर त्या मोशनला कारणीभूत जो आहे तो हा फोर्स आहे. फोर्स किती आहे? फोर्स आहे 100 न्यूटन.
आणि हा फोर्स हॉरिझॉन्टल दिशेबरोबर 60 या डिग्रीने, या 60 कोनाने या बॉडीवरती तो फोर्स ऍक्ट होतोय. या फोर्समुळे या सिस्टीममध्ये जे काही बदल होतील, मुवमेंट होतील, ते या फोर्समुळे होणार आहे. कॉन्टॅक्ट सरफेस ऑफ द 5 kg मास ऑफर्स अ कॉन्स्टंट अपोजिंग फोर्स F इज इक्वल टू 10 न्यूटन. या फोर्समुळे जर हा ब्लॉक मूव्ह झाला तर ब्लॉक आणि हा खालचा पृष्ठभाग या दोघांचा जो काही कॉन्टॅक्ट सरफेस आहे हा फ्रिक्शनल फोर्स म्हणजे अपोजिंग फोर्स निर्माण करतो आहे आणि या अपोजिंग फोर्सची किंमत आहे 10 न्यूटन. एक्सेप्ट दिस देर इज नो रेझिस्टिव्ह फोर्सेस एनिवेअर. या फोर्सेसच्या व्यतिरिक्त या सिस्टीम मध्ये कुठल्याही घटकाला अपोजिशन करणारा इतर कुठलाही फोर्स नाही. डिस्कशन बघू. अंटिल 1 kg मास reaches the pulley P1, the motion of 1 kg and 2 kg masses is identical. हे 1 kg मास आहे. जोपर्यंत हे 1 kg मास या पुली पर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत या दोघांचं मोशन म्हणजे या 1 kg मास आणि या 2 kg मास या दोघांचं मोशन हे एकसारखं असणार आहे, आयडेंटिकल असणार आहे. Thus, these two can be considered to be a single system of mass 3 kg. मग या दोघांचं मोशन एक सारखं आहे म्हणून या दोघांना स्वतंत्र न घेता या दोघांना एकत्रितपणे आपण विचार करू. याचं मास 1 kg आहे, याचं 2 kg आहे, म्हणजे एकूण वजन किती झालं 3 kg. मग या दोघांचं मोशन आयडेंटिकल आहे, एक सारखं आहे म्हणून या दोघांना वेगळं न गृहीत धरता या दोघांना आपण एकच वस्तू गृहीत धरूया आणि जिचं मास घ्यायचं आहे आपल्याला 3 kg. एक्सेप्ट फॉर नोईंग द टेन्शन T3. जोपर्यंत तुम्हाला टेन्शन काढायचं नाहीये, हा T3 टेन्शन जो आहे, जोपर्यंत हा टेन्शन काढायचं नाही तोपर्यंत या दोघांना तुम्ही एकत्रित गृहीत धरू शकता. पण जर तुम्हाला हा टेन्शन T3 काढायचा असेल तर मात्र तुम्हाला या दोन्ही बॉडीज सेपरेटली घ्याव्या लागतील. द फोर्सेस ड्यू टू टेन्शन इन द स्ट्रिंग जॉइनिंग देम आर इंटरनल फोर्सेस ऑफ द सिस्टम. या पुली किंवा या वेट्सच्या वजनांमुळे या दोरींमध्ये जे काही टेन्शन निर्माण होत आहेत ते टेन्शनचे फोर्सेस हे इंटरनली निर्माण झालेले आहेत म्हणून त्यांना इंटरनल फोर्सेस असं म्हटलेलं आहे. द फोर्सेस ड्यू टू टेन्शन इन द स्ट्रिंग जॉइनिंग देम आर इंटरनल फोर्सेस ऑफ द सिस्टम. ऑल मासेस एक्सेप्ट 3 kg मास आर ट्रॅव्हलिंग सेम डिस्टन्स इन द सेम टाइम. हे 3 kg मास जर घेतलं तर याला सोडून प्रत्येक मास जे आहे म्हणजे 2 kg, 1 kg आणि 4 kg, प्रत्येक मास हे विशिष्ट वेळेमध्ये सारखंच डिस्टन्स ट्रॅव्हल करणार आहे. याला सोडून हे 2, 1 आणि 4 kg यांचं डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन गिवन टाइम हे सारखं असणार आहे. Thus, their acceleration, if any, have same magnitudes. म्हणून या दोरीचं ऍक्सेलरेशन आणि या दोरीचं ऍक्सेलरेशन हे सेम असेल, मॅग्निट्यूड सेम असणार आहे. इफ द स्ट्रिंग S कनेक्टिंग 1 kg and 4 kg masses move by X. ही जी स्ट्रिंग आहे 1 kg आणि इथं हे 4 kg, मग या 1 kg आणि 4 kg ला जोडणारी जी स्ट्रिंग आहे जर ती x एवढं डिस्टन्स मूव्ह होत असेल तर द लोअर स्ट्रिंग होल्डिंग 3 kg मास मूव्स थ्रू x/2. मग ही स्ट्रिंग जर हे 1 किलोग्रॅम x अंतरवरती सरकलं तर दुसरं टोक जे आहे हे x अंतर खाली सरकेल.
पण इथं ही जी दोरी आहे या पुलीवरनं फिरते आहे, म्हणजे निम्मा भाग इथे ऍड होईल, निम्मा भाग इथे ऍड होईल. म्हणजे ही दोरी x/2 प्रमाणाने खाली जाईल आणि ही दोरी x/2 प्रमाणाने वर जाईल. म्हणजे एकूण फरक किती पडेल, तर हे x/2 वर सरकलं, हे टोक x/2 खाली गेलं, म्हणजे दोघांमधलं अंतर हे x होणार आहे. मग जर ही दोरी 1 किलोग्रॅम आणि 4 किलोग्रॅम वस्तूंना जोडणारी दोरी जर x प्रमाणाने हलत असेल, म्हणजे ही x अंतर वर सरकली तर ही दोरी x अंतर खाली सरकेल. पण ही जी दोरी आहे हिला S नाव दिलेलं आहे, 3 kg ला जोडणारी ही दोरी S. ही दोरी किती अंतराने मूव्ह करेल, तर फक्त x/2. फ्री बॉडी डायग्रॅम म्हणजे FBD, इथं B पाहिजे. FBD म्हणजे फ्री बॉडी डायग्रॅम. अ फ्री बॉडी डायग्रॅम refers to forces acting on only one body at a time and its acceleration. इथं अनेक बॉडीज आहेत. मग फ्री बॉडी डायग्रॅम म्हणजे काय, तर कुठल्याही एका बॉडीवरती विशिष्ट वेळेला ऍक्ट होणारे सर्व फोर्सेस आणि त्या बॉडीचं ऍक्सेलरेशन. पुन्हा एकदा बघा, फ्री बॉडी डायग्रॅम रेफर्स टू forces acting on only one body at a time and its acceleration. एका वेळेला एका वस्तूवरती ऍक्ट होणारे सर्व फोर्सेस आणि त्या बॉडीचं ऍक्सेलरेशन दाखवणारी डायग्रॅम हिला म्हणायचं आहे फ्री बॉडी डायग्रॅम. फ्री बॉडी डायग्रॅम ऑफ 2 kg मास. हे जे 2 kg मास आहे, या 2 kg मास बॉडीचं फ्री बॉडी डायग्रॅम आपण ड्रॉ करणार आहोत. लेट ए बी इट्स अपवर्ड ऍक्सेलरेशन. ही जी बॉडी आहे 2 kg ही वरच्या दिशेमध्ये मूव्ह होते आहे असं गृहीत धरू. एक मिनिट इथं कन्सिडर करूया. ठीक आहे, मी इथं ड्रॉ करू शकत नाहीये. लक्षात ठेवा, ही 2 kg जी बॉडी आहे ही वरच्या बाजूला मूव्ह होते आहे आणि तिचं ऍक्सेलरेशन जे आहे हे ए आहे असं आपण गृहीत धरणार आहोत. लेट ए बी इट्स ऍक्सेलरेशन इन अपवर्ड डायरेक्शन. अकॉर्डिंग टू न्यूटन्स सेकंड लॉ, इट मस्ट बी ड्यू टू द रिझल्टंट व्हर्टिकल फोर्स ऑन दिस मास. मग ह्या बॉडीमध्ये ऍक्सेलरेशन वरच्या बाजूला आहे. मग न्यूटनच्या दुसऱ्या नियमानुसार ज्या दिशेमध्ये ऍक्सेलरेशन असेल त्या दिशेमध्ये त्या बॉडीवरती रिझल्टंट फोर्स ऍक्ट झाला पाहिजे. टू नो दिस वी नीड टू नो ऑल द इंडिव्हिज्युअल फोर्सेस ऍक्टिंग ऑन दिस मास. एकूण फोर्स काढण्यासाठी त्या मासवरती म्हणजे 2 kg बॉडीवरती ऍक्ट होणारे सर्व इंडिव्हिज्युअल म्हणजे वैयक्तिक फोर्सेस आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. The agencies exerting forces on this mass are. या 2 kg मास वरती एक्झर्ट करणारे ज्या एजन्सीज आहेत त्यांचे फोर्सेस कुठले कुठले आहेत, तर पहिली एजन्सी आहे अर्थ. त्याच्यावरती स्वतःचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्ट करेल आणि हा फोर्स कुठल्या दिशेमध्ये ऍक्ट होणार आहे, डाऊनवर्ड फोर्स. अँड द फोर्स ड्यू टू टेन्शन T3. या 2 kg वरती फोर्स जो ऍक्ट होईल, ग्रॅव्हिटेशनल फोर्स डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये ऍक्ट होईल आणि टेन्शनचा फोर्स हा अपवर्ड डायरेक्शन मध्ये ऍक्ट होणार आहे, तो आहे T3. इन दिस केस द लोअर हाफ ऑफ द स्ट्रिंग इज कनेक्टेड टू 2 kg मास. इथं चूक झालेली आहे. इथं 2 ग्रॅमच्या ऐवजी 2 kg नाही, इथं 1 kg घेऊया. याच्यावरचा मास फ्री बॉडी डायग्राम याची काढायची आहे.
मग याच्यावरचं ॲक्सेलरेशन ए वरच्या बाजूला आहे. फोर्सेस कुठले कुठले ऍक्ट होतात, तर त्याचं जे वेट आहे ते डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये ऍक्ट होईल. आणि दुसरं जे आहे ते आहे टेन्शन. In this case, the lower half of the string is connected to the mass 2 kg. इथं या वजनाच्या खालचा जो भाग आहे, इथं खालचा जो भाग आहे तो या 2 kg मासला कनेक्टेड आहे. The direction of T3 for lower part of the string is upwards as shown in figure B. इथं T3 जो आहे, डायरेक्शन ऑफ T3 फॉर लोअर पार्ट ऑफ द स्ट्रिंग इज डायरेक्टेड अपवर्ड्स. या वस्तूला ही वस्तू खाली ओढणार आहे आणि या वस्तूमुळे ही वस्तू जी आहे याला स्वतःकडे अट्रॅक्ट करेल. म्हणजे या बॉडीचा फोर्स त्या बॉडीकडे डायरेक्टेड आहे. 1 kgचा फोर्स 1 kg कडे डायरेक्टेड आहे. 2 kgचा फोर्स 2 kg कडे डायरेक्टेड आहे. हे T3 आहे. मग इथं T3 जी आहे, डायरेक्शन ऑफ T3 फॉर लोअर हाफ पार्ट ऑफ द स्ट्रिंग इज अपवर्ड्स. हा फोर्स जो आहे तो अपवर्ड्स आहे, ॲज शोन इन फिगर बी. इथं दुसरी पण फिगर दाखवलेली आहे, तिचा विचार करूया. T3 जो आहे ही 2 kg ची बॉडी आहे. ही बॉडी ती घेतोय. T3 फोर्स वरच्या बाजूला आहे. इथं T3 अपवर्ड डायरेक्शन मध्ये दिसतोय आणि त्याचं जे वेट आहे त्याचं वेट 2 kg आहे, ते व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये ऍक्ट होईल. अप्पर पार्ट ऑफ द स्ट्रिंग इज कनेक्टेड टू 1 kg mass. Thus, the direction of T3 for 1 kg mass will be downwards. या स्ट्रिंगचा वरचा जो भाग आहे, ही जी दोरी आहे, या दोरीचा वरचा भाग 1 kg मासला जोडलेला आहे. म्हणून 1 kg मास साठी जे काही टेन्शन आहे T3, त्याचं डायरेक्शन कुठल्या बाजूला असेल? डाऊनवर्ड डायरेक्शन. 1 kg चं टेन्शन T3 डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये आहे आणि 2 kg साठी टेन्शनचा फोर्स वरच्या बाजूला असणार आहे. However, it will appear only for free body diagram of 1 kg mass and will not appear in the free body diagram of 2 kg mass. आता इथे बघा 1 kg मासचं टेन्शन जे आहे हे इथं वरच्या बाजूला पुली आणि 1 kg याच्यामध्ये एक दोरी आहे. या भागातला टेन्शन T2 मानलेला आहे. मग T2 जो आहे याच्यावरचं जे टेन्शन आहे ते अपवर्ड डायरेक्शन मध्ये आहे. पण हे टेन्शन केव्हा येईल? जर आपण फक्त 1 kg बॉडी घेत असू तर काय येईल? वरचा फोर्स T2 आणि खालचा फोर्स T3 आणि त्याचं वेट. मग T2 जो आहे, जेव्हा आपण 2 kg बॉडी घेतोय तेव्हा या 2 kg बॉडीमध्ये हा टेन्शन येणार नाही, कारण तो या फक्त 1 kg बॉडीवरती ऍक्ट होतोय. सो द डायरेक्शन ऑफ T3, डायरेक्शन ऑफ T2 for 1 kg mass will be downward. However, it will appear only for free body diagram of 1 kg mass and will not appear in the free body diagram of 2 kg mass. Hence, the free body diagram of 2 kg mass will be as follows. आता ही 2 kg बॉडी जी आहे, या 2 kg बॉडीची फ्री बॉडी डायग्राम जर काढली आपण तर ती आपल्याला अशी दिसणार आहे. फक्त बॉडी आहे ही, मास आहे 2 kg. या बॉडीचं ॲक्सेलरेशन वरच्या बाजूला होत आहे, ॲक्सेलरेशन आहे a. इट्स फोर्स इक्वेशन अकॉर्डिंग टू न्यूटन्स सेकंड लॉ विल बी.
आता रिझल्टंट फोर्स वरच्या बाजूला आहे, बॉडीवरती दोन फोर्स ऍक्ट होत आहेत, वरच्या बाजूला T3 आणि खालच्या बाजूला 2G. वेट म्हणजे F इज इक्वल टू किंवा W इज इक्वल टू mg. या बॉडीचं वेट किती आहे 2 आणि ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची किंमत g. मग डाऊनवर्ड फोर्स किती आहे 2G, अपवर्ड फोर्स किती आहे T3. आता या दोन्ही फोर्सेसचा रिझल्टंट वरच्या बाजूला आहे, कारण बॉडी वरच्या दिशेला ऍक्सेलरेट होते आहे. ही बॉडी वरच्या दिशेला ए ऍक्सेलरेशनने मूव्ह होते आहे. मग ए वरच्या बाजूला आहे, मग वरच्या बाजूचा एकूण फोर्स mg, या बॉडीचा मास आहे 2 आणि त्याचं ऍक्सेलरेशन a आहे, सो 2a. मग रिझल्टंट फोर्स वरच्या बाजूला आहे, म्हणून वरच्या दिशेमधला फोर्स वजा खालच्या दिशेमधला फोर्स बरोबर एकूण फोर्स. सो या 2 किलोग्रॅम बॉडी 2 किलोग्रॅम मासच्या बॉडीसाठी फोर्स इक्वेशन काय होईल तर T3 मायनस 2G इज इक्वल टू बॉडीचं मास 2 आहे आणि बॉडीचं ऍक्सेलरेशन a आहे, सो 2a. फ्री बॉडी डायग्रॅम ऑफ 5 kg. 5 kg म्हणजे ही जी बॉडी आहे ही 5 kg ची आहे. कुठे गेली ही बॉडी, हे 1 2 3 हे 4 आणि इथं ही बॉडी जी आहे ही 5 kg ची आहे. या बॉडीसाठी फ्री बॉडी डायग्राम करायची आहे. इट्स हॉरिझॉन्टल ऍक्सेलरेशन इज ऑल्सो a. या दोरीचं ऍक्सेलरेशन a वरच्या बाजूला आहे, म्हणजे या दोरीचं पण ऍक्सेलरेशन a, या दोरीचं पण ऍक्सेलरेशन a, या दोरीचं पण ऍक्सेलरेशन a आणि या दोरीचं पण ऍक्सेलरेशन a. म्हणून या बॉडीचं ऍक्सेलरेशन किती असणार आहे aच असणार आहे. इट्स हॉरिझॉन्टल ऍक्सेलरेशन इज ऑल्सो a बट टुवर्ड्स राईट. या बॉडीचं ऍक्सेलरेशन ही बॉडी इकडे मूव्ह होते आहे, म्हणजे या बॉडीचं ऍक्सेलरेशन a आहे, हॉरिझॉन्टल दिशेमध्ये आहे आणि राईट साइडकडे ते डायरेक्टेड आहे. द फोर्स एक्झर्टिंग एजन्सीज आर अर्थ, फोर्स 5G डाऊनवर्ड. या बॉडीवरती जे काही फोर्सेस ऍक्ट होणार आहे त्यातली पहिला फोर्स असेल पृथ्वीचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स, तो डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये असेल. वेट ग्रॅव्हिटेशनल फोर्स वेट एवढा असेल, त्या बॉडीचं मास 5 kg आहे, म्हणजे वेट किती होईल वेट W इज इक्वल टू mg, त्याचं मास 5 आहे आणि g ॲज इट इज. म्हणजे अर्थ जो आहे किती फोर्स एक्झर्ट करेल 5G डाऊनवर्ड्स. कॉन्टॅक्ट सरफेस नॉर्मल रिएक्शन n vertically upwards and opposing force F 10 Newton towards left. या बॉडीवरती ऍक्ट होणारे फोर्सेस 3 आहेत. पहिला फोर्स आहे वेट ऍक्टिंग व्हर्टिकली डाऊनवर्ड्स, त्याची किंमत आहे 5G. दोन कॉन्टॅक्ट फोर्सेस, या दोघांच्या कॉन्टॅक्टमुळे खालच्या पृष्ठभागावरती ऍक्शन झाली, म्हणजे सरफेस त्या बॉडीवरती रिएक्शनचा फोर्स एक्झर्ट करेल, रिएक्शन आहे n. आणि जर ही बॉडी मूव्ह झाली तर कॉन्टॅक्ट सरफेस वरती अपोजिंग फोर्स येणार आहे आणि हा अपोजिंग फोर्स कितीचा आहे 10 न्यूटन. मग या बॉडीवरती फोर्स एक्झर्ट करणाऱ्या 3 एजन्सीज आहेत, एक अर्थ आणि 2 म्हणजे नॉर्मल रिएक्शन आणि अपोजिंग फोर्स, हे दोन्ही कॉन्टॅक्ट फोर्सेस आहेत. मग या बॉडीवरती एकूण 3 फोर्सेस ऍक्ट होत आहेत. कॉन्टॅक्ट फोर्सेस कुठले कुठले आहेत, नॉर्मल फोर्स n व्हर्टिकली अपवर्ड्स आहे आणि अपोजिंग फोर्स F इज इक्वल टू 10 न्यूटन टुवर्ड्स लेफ्ट. अँड द 2 स्ट्रिंग्स ऑन आयदर साइड फोर्सेस ड्यू टू देअर टेन्शन T अँड T1. स्ट्रिंग या वस्तूच्या दोन्ही बाजूला स्ट्रिंग आहेत. मग इथं स्ट्रिंगचे जे फोर्सेस आहेत हे T आणि T1 आहे असं गृहीत धरूया. इथला फोर्स हा T मानूया, इथं T आहे आणि हा T1 आहे. या दोघांमधला टेन्शनचा फोर्स T आहे, या दोघांमध्ये T1, या दोघांमध्ये T2.
हा T2 या स्ट्रिंगमध्ये आहे, म्हणजे इथं पण T2, हा T2 इथं पण आहे म्हणून T2, ही स्ट्रिंग याच पुलीवरनं इथं गेलेली आहे T2, इथं वेट बदललं म्हणून T3. All these are shown in its free body diagram in figure C. या फिगर C मध्ये हे फोर्सेस दाखवलेले आहेत. फोर्स कुठले आहेत? F. दुसरा फोर्स आहे नॉर्मल रिएक्शन N. तिसरा फोर्स आहे वेट mg डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये, आणि एक कॉन्टॅक्ट फोर्स आहे इथं. स्ट्रिंगचा टेन्शनचा फोर्स जो आहे तो T1 या बाजूला म्हणजे लेफ्ट कडे डायरेक्टेड आहे. On resolving the force F along vertical and horizontal directions, the free body diagram of 5 kg mass can be drawn as explained below. इथं बघा, हा जो फोर्स आपण अप्लाय केलेला F याला रिझॉल्व करायचा आहे. आपल्याला माहिती आहे हॉरिझॉन्टल बरोबरचा कोन म्हणजे हा कोन 60 डिग्री आहे. इथं फिगरमध्ये बघा, हा कोन हॉरिझॉन्टल बरोबरचा अँगल 60 दिलेला आहे. मग या F ला रिझॉल्व केलं तर एक कंपोनंट हॉरिझॉन्टल डायरेक्शन मध्ये येईल, दुसरा कंपोनंट व्हर्टिकल डायरेक्शन मध्ये येईल. थीटा 60 डिग्री या कंपोनंटला टच करतोय, म्हणून या हॉरिझॉन्टल कंपोनंटची किंमत F cos 60 घ्यायचं आहे, आणि व्हर्टिकल कंपोनंट जो आहे अँगल याला टच करत नाही, याला कॉस ने गुणलं म्हणजे व्हर्टिकल कंपोनंटची किंमत किती असली पाहिजे? F sin 60. As this mass has only horizontal motion, the vertical forces must cancel. या मास मध्ये मोशन फक्त हॉरिझॉन्टल डायरेक्शन मध्ये होत आहे, म्हणजे याचा अर्थ व्हर्टिकल डायरेक्शन मधला एकूण फोर्स 0 पाहिजे. सो व्हर्टिकल डायरेक्शन मधला एकूण फोर्स 0 पाहिजे, म्हणजे याचा अर्थ टोटल डाऊनवर्ड फोर्स आणि टोटल अपवर्ड फोर्स दोन्ही इक्वल पाहिजे. सो therefore along vertical direction, वर्टिकल डायरेक्शन मध्ये दोन फोर्सेस आहेत. कुठले कुठले आहेत? तर N, आणि रिझॉल्व केल्यानंतर दुसरा आहे F sin 60. हे दोघं याच्या बरोबरीचे असले पाहिजे, म्हणजे एकमेका हे दोघं मिळून याला कॅन्सल करणारे पाहिजे, म्हणून हे दोघं एकाच दिशेमध्ये आहेत म्हणून दोघांची बेरीज केली. बेरीज किती आली त्यांची? N प्लस F sin 60, N प्लस F sin 60. हा टोटल अपवर्ड फोर्स झाला. टोटल डाऊनवर्ड फोर्स किती आहे त्याच्यावरचा? 5 kg. सो 5g मास वेट म्हणजे m इंटू g आहे, m 5 आहे, आणि ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी g आहे. सो व्हर्टिकल डायरेक्शनच्या मोशनसाठी आपलं इक्वेशन काय आलं? n प्लस F sin 60 इज इक्वल टू 5g. अलॉंग हॉरिझॉन्टल डायरेक्शन, हॉरिझॉन्टल डायरेक्शनचा विचार केला तर ही बॉडी या दिशेमध्ये मूव्ह होते आहे, राईट कडे मूव्ह होते आहे ऍक्सलरेशन ए ने, म्हणजे हा फोर्स याच्यापेक्षा मोठा पाहिजे, या दोघांच्या पेक्षा मोठा पाहिजे. म्हणून आपण काय करणार? 5 cos 60 मायनस या दोघांची बेरीज, टोटल फोर्स टुवर्ड्स राईट मायनस टोटल फोर्स टुवर्ड्स लेफ्ट इज इक्वल टू टोटल फोर्स ऍक्टिंग ऑन द बॉडी. फोर्स ऍक्टिंग ऑन द बॉडी किती आहे? मास आहे 5 आणि ए ऍक्सलरेशन ने मूव्ह होते आहे, म्हणजे एकूण फोर्स किती ऍक्ट होतोय बॉडीवरती? 5a. म्हणजे याचं इक्वेशन काय लिहिणार? T1 प्लस 10 हा अपोजिंग फोर्स आहे इज इक्वल टू F cos 60 आणि इज इक्वल टू T cos 60. या दोन्हींच्या फोर्स मधनं हा फोर्स वजा केला तर आपल्याला एकूण रिझल्टंट फोर्स मिळतो आहे. सो T1 प्लस 10 हा झाला टोटल लेफ्ट कडे असणारा फोर्स वजा टोटल राईट कडे असणारा फोर्स. टोटल राईट कडे असणारा फोर्स किती आहे? F cos 60. सो या दोघांची बेरीज ही एवढी असली पाहिजे, इज इक्वल टू फोर्स इज इक्वल टू टेन्शन T घेतलेलं आहे,
is equal to t cos 60. Similar equations can be written for all the masses and also for the movable pulley. पुस्तकात स्पेलिंग चेक करा, पुलीचं स्पेलिंग चुकलेलं आहे ते दुरुस्त करा. On solving these equations simultaneously, we can obtain all the necessary quantities. मग कुठल्याही ऑब्जेक्टचं मोशन स्टडी करत असताना त्या सिस्टीममध्ये प्रत्येक ऑब्जेक्ट जो येईल त्याची फ्री बॉडी डायग्राम ड्रॉ करायची आणि त्याचं इक्वेशन लिहायचं न्यूटनच्या दुसऱ्या नियमानुसार. असे अनेक इक्वेशन्स मिळतील. या सर्व इक्वेशन्सला सायमल्टेनियसली सॉल्व्ह केलं तर आपल्याला ज्या क्वांटिटीज माहीत नाहीत, नेसेसरी क्वांटिटीज ज्या आहेत त्या नेसेसरी क्वांटिटीज आपल्याला या इक्वेशन्सला सॉल्व्ह करून मिळवता येऊ शकतील. पुढचा भाग जो आपल्याला घ्यायचा आहे तो आहे कोल्युजन्स. ड्युरिंग कोल्युजन्स a number of objects come together, interact म्हणजे exert forces on each other and scatter in different directions. जेव्हा कोल्युजन होतं दोन किंवा दोनापेक्षा जास्त वस्तूंमध्ये, जेव्हा कोल्युजन होणं म्हणजे धडकणं. जेव्हा दोन किंवा दोनापेक्षा जास्त वस्तू एकमेकांवरती धडकतात, कोलाइड होतात, तेव्हा कोल्युजनच्या वेळेस त्यांच्या आपापसामध्ये इंटरॅक्शन होतं, म्हणजे ते एकमेकांवरती फोर्सेस एक्झर्ट करतात. आणि कोल्युजन झाल्यानंतर ते भिन्न दिशेंमध्ये, वेगवेगळ्या दिशेंमध्ये ते स्कॅटर केले जात आहेत. इलॅस्टिक अँड इनइलॅस्टिक कोल्युजन. कोल्युजनचे दोन प्रकार आहेत. एक आहे इलॅस्टिक कोल्युजन, दुसरं आहे इनइलॅस्टिक कोल्युजन. ड्युरिंग अ कोल्युजन द लिनियर मोमेंटम ऑफ एंटायर सिस्टीम ऑफ पार्टिकल्स is always conserved, as there is no external force acting on the system of particles. कुठल्याही कोल्युजन मध्ये वस्तू नॅचरली मूव्ह होत आहेत, समोरासमोर आल्यानंतर धडकत आहेत. अशा परिस्थितींमध्ये टोटल मोमेंटम जे आहे त्या सिस्टीमचं किंवा त्या सिस्टीम मधल्या प्रत्येक पार्टिकलचं हे कॉन्झर्व्ड असणार आहे, कारण इथं एक्सटर्नली कुठलाही फोर्स आपण तिथं अप्लाय केलेला नाही. However, the individual momenta of the particles change due to mutual forces, which are internal forces. बॉडीचं टोटल मोमेंटम कॉन्स्टंट राहील, पण आतमध्ये बॉडीचे जे पार्टिकल्स आहेत त्या प्रत्येक पार्टिकलचं इंडिव्हिज्युअल मोमेंटम जे आहे हे चेंज होऊ शकतं, कारण ते एकमेकांवरती म्युच्युअल फोर्स एक्झर्ट करतायत आणि म्युच्युअल फोर्सेस हे इंटरनल फोर्सेस आहेत. देअरफॉर समेशन ऑफ पी इनिशियल, पी म्हणजे मोमेंटम, इनिशियल मोमेंटम म्हणजे कोल्युजन होण्यापूर्वीचं मोमेंटम, त्या सिस्टीमचं कोल्युजन होण्यापूर्वीचं त्या सिस्टीमचं एकूण मोमेंटम म्हणजे समेशन P initial is equal to summation P final. म्हणजे कोल्युजन होण्यापूर्वीचं मोमेंटम आणि कोल्युजन झाल्यानंतरचं मोमेंटम हे कॉन्स्टंट आहे, इक्वल आहे. ड्युरिंग एनी कोल्युजन और एक्सप्लोजन वेअर P's आर लिनियर मोमेंटम ऑफ द पार्टिकल्स. इथं P जे आहेत हे लिनियर मोमेंटम ऑफ द पार्टिकल आहे. However, kinetic energy of the entire system may or may not conserve. मोमेंटम कॉन्झर्व्ड आहे म्हणजे मोमेंटम कॉन्स्टंट आहे, पण कायनेटिक एनर्जी कॉन्झर्व्ड असेलच असं नाही. ती कॉन्झर्व्ड असेल म्हणजे कॉन्स्टंट पण असू शकते किंवा कॉन्स्टंट नसू होऊ शकते. कोल्युजन कॅन बी ऑफ टू टाइप्स, इलॅस्टिक कोल्युजन अँड इनइलॅस्टिक कोल्युजन. यावरनं एनर्जी कॉन्झर्व्ड असू शकते किंवा असू शकत नाही. मग या मुद्द्यावरनं कोल्युजनचे दोन प्रकार आहेत. एक आहे इलॅस्टिक कोल्युजन, दुसरं आहे इनइलॅस्टिक कोल्युजन. अगोदर इलॅस्टिक कोल्युजन बघू. अ कोल्युजन इज सेड टू बी इलॅस्टिक if kinetic energy of the entire system is conserved during the collision along with linear momentum.
ज्या कोल्युजनमध्ये, कोल्युजन कुठल्याही प्रकारचं असो, मोमेंटम हे कॉन्झर्व्ड असणारच आहे. पण जर त्या कोल्युजनमध्ये कायनेटिक एनर्जी कॉन्झर्व्ड असेल तर अशा कोल्युजनला इलॅस्टिक कोल्युजन म्हणायचं आहे. दस ड्युरिंग इलॅस्टिक कोल्युजन समेशन के इनिशियल इज इक्वल टू समेशन के फायनल. तर इलॅस्टिक कोल्युजन मध्ये कोल्युजन होण्यापूर्वी, इनिशियल म्हणजे कोल्युजन होण्यापूर्वी, त्या सिस्टीमच्या प्रत्येक घटकाच्या कायनेटिक एनर्जीची बेरीज बरोबर त्या सिस्टीमच्या प्रत्येक घटकाच्या कायनेटिक एनर्जीची बेरीज, पण किंवा फायनल, फायनल म्हणजे कोल्युजन झाल्यानंतर. लक्षात घ्या, इलॅस्टिक कोल्युजन मध्ये मोमेंटम कॉन्झर्व्ड आहेच, पण त्याच बरोबरीने कायनेटिक एनर्जी सुद्धा कॉन्झर्व्ड असतो. अँड इलॅस्टिक कोल्युजन इज इम्पॉसिबल इन डेली लाईफ. दैनंदिन जीवनामध्ये इलॅस्टिक कोल्युजन शक्य नाही. However, in many situations, the interatomic or intermolecular collisions are considered to be elastic, like in kinetic theory of gases, to be discussed in next standard. दैनंदिन जीवनामध्ये इलॅस्टिक कोल्युजन पॉसिबल नाही, पण त्यातल्या त्यात काही उदाहरणं जी आहेत म्हणजे इंटरॲटॉमिक किंवा इंटरमॉलिक्युलर कोल्युजन. इंटर ॲटॉमिक म्हणजे ॲटमच्या आतमध्ये असणारे छोटे छोटे पार्टिकल्स, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन, किंवा दोन मॉलिक्युल्स जर घेतले तर अशा दोन इंटर ॲटॉमिक पार्टिकल्स किंवा दोन इंटरमॉलिक्युलर पार्टिकल्स यांच्यामध्ये होणारं कोल्युजन हे जवळपास इलॅस्टिक आहे असं आपण मानू शकू. कायनेटिक थेरी ऑफ गॅसेसमध्ये आपण गॅसेसचा स्टडी करणार आहोत. आयडियल गॅस, गॅसचे मॉलिक्युल्स रॅन्डम मोशन मध्ये असतात, विस्कळीत मोशन आहे, जिकडं तिकडं पार्टिकल्स मूव्ह होत आहेत. मग ह्या गॅस मॉलिक्युल्सचं होणारं कोल्युजन हे इलॅस्टिक कोल्युजन आहे असं आपल्याला मानता येईल. कोल्युजनचा दुसरा प्रकार आहे इन इलॅस्टिक कोल्युजन. अ कोल्युजन इज सेड टू बी इन इलॅस्टिक इफ देर इज अ लॉस इन कायनेटिक एनर्जी ड्युरिंग कोल्युजन बट लिनियर मोमेंटम इज कॉन्झर्व्ड. तुम्हाला मी सांगितलं कोल्युजनचा प्रकार कुठलाही असो, मोमेंटम नेहमी कॉन्झर्व्ड असणार आहे. जर कायनेटिक एनर्जी पण कॉन्झर्व्ड असेल तर त्याला इलॅस्टिक कोल्युजन म्हणायचं. आणि जर कायनेटिक एनर्जी कॉन्झर्व्ड नसेल म्हणजे कायनेटिक एनर्जी कॉन्स्टंट राहत नसेल तर त्या कोल्युजनला म्हणायचं आहे इन इलॅस्टिक कोल्युजन. मग इन इलॅस्टिक कोल्युजन मध्ये देअर इज लॉस इन कायनेटिक एनर्जी ड्युरिंग कोल्युजन. कोल्युजन होताना त्या बॉडीच्या कायनेटिक एनर्जी मध्ये लॉस होतो. द लॉस इन कायनेटिक एनर्जी इज आयदर ड्यू टू इंटरनल फ्रिक्शन और व्हायब्रेशनल मोशन ऑफ ॲटम्स कॉझिंग हीट इफेक्ट. हा जो काही कायनेटिक एनर्जीचा लॉस होतोय हा इंटरनल फ्रिक्शनमुळे असू शकतो किंवा त्या पदार्थाचे जे ॲटम्स आहेत त्यांचं जे काही व्हायब्रेशनल मोशन आहे त्यांच्यामुळे असू शकतो. आणि या लॉस इन कायनेटिक एनर्जीचं रूपांतर कशामध्ये होत आहे तर कॉझिंग हीट इफेक्ट. दस ड्युरिंग अन इन इलॅस्टिक कोल्युजन, इन इलॅस्टिक कोल्युजन घडत असेल तर एनर्जीमध्ये लॉस झालेला आहे, म्हणून समेशन ऑफ कायनेटिक एनर्जी इनिशियल इज ग्रेटर दॅन समेशन ऑफ कायनेटिक एनर्जी फायनल. कोल्युजन झाल्यानंतर त्या सिस्टीमची एकूण कायनेटिक एनर्जी घटणार आहे, म्हणजे कोल्युजन होण्यापूर्वी कायनेटिक एनर्जी जास्त होती, कोल्युजन झाल्यानंतर ती एनर्जी घटली कारण तिचा काही भाग जो आहे तो कशासाठी वापरला गेला, हीटचा, त्या बॉडीच्या कायनेटिक एनर्जीचा काही भाग हीट निर्मितीसाठी वापरला गेला, म्हणून फायनल कायनेटिक एनर्जी ही कमी असणार आहे. ड्युरिंग अन एक्सप्लोजन द एनर्जी इज सप्लाइड इंटरनली. दस जर एक्सप्लोजन बॉम्ब सारखा जर विचार केला तर तो एक्सप्लोड होतो. मग ह्या एक्सप्लोजन मध्ये इंटरनली एनर्जी प्रोव्हाइड होते आहे, म्हणून एक्सप्लोजन मध्ये कायनेटिक एनर्जी फायनल इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी इनिशियल. इथं
इक्वल नाही पाहिजे, फायनल जे आहे ग्रेटर पाहिजे. कायनेटिक एनर्जी फायनल इज ग्रेटर दॅन कायनेटिक एनर्जी इनिशियल. प्रामुख्याने सर्व इनइलॅस्टिक कोल्युजन मध्ये इनिशियल कायनेटिक एनर्जी फायनल कायनेटिक एनर्जी पेक्षा जास्त असते, पण एक्सप्लोजन मध्ये इंटरनल एनर्जी प्रोव्हाइड होते, म्हणून फायनल कायनेटिक एनर्जी इनिशियल कायनेटिक एनर्जी पेक्षा जास्त असणार आहे. ॲज स्टेटेड अर्लियर, summation P initial is equal to summation P final for inelastic collision or explosion also. कायनेटिक एनर्जी इक्वल नाहीत, पण इनइलॅस्टिक कोल्युजन मध्ये मोमेंटम कॉन्झर्व्ड आहेत, म्हणजे समेशन मोमेंटम इनिशियल इज इक्वल टू समेशन मोमेंटम फायनल. इन फॅक्ट दिस इज ऑलवेज द फर्स्ट इक्वेशन फॉर डिस्कसिंग these interactions or while solving न्यूमेरिकल क्वेश्चन्स. मग कुठलंही एखादं न्यूमेरिकल इक्वेशन जर आपल्याला डिस्कस करायचं असेल, सॉल्व्ह करायचं असेल, तर पहिलं काय आलं पाहिजे, कोल्युजन कुठल्या प्रकारचं आहे. कोल्युजन इलॅस्टिक असेल तर दोन इक्वेशन लिहायच्या, एक कॉन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम नुसार, दुसरं कॉन्झर्वेशन ऑफ कायनेटिक एनर्जी नुसार. दुसरं जर कोल्युजन इनइलॅस्टिक असेल तर एक इक्वेशन येईल, ते आहे कॉन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम नुसार. मग इनइलॅस्टिक कोल्युजन मध्ये कायनेटिक एनर्जीचा लॉस होईल, मग दुसरं इक्वेशन होईल लॉस इन कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू इनिशियल कायनेटिक एनर्जी मायनस फायनल कायनेटिक एनर्जी. मग कुठलंही कोल्युजन स्टडी करताना, त्याचे न्यूमेरिकल प्रश्न सोडवताना पहिले दोन इक्वेशन्स जे लिहायचे आहेत ते कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम नुसार आणि कॉन्झर्वेशन ऑफ कायनेटिक एनर्जी नुसार. आपण इथं थांबूया. पुढचा भाग जो आहे आपण पुढच्या लेक्चरला बघूया.